आणि लहानपणी मी अतिशय मन लावून एक किल्ला बनवला होता बरं का. आणि तो असा बांधला होता की मी सोडून तो किल्ला आहे असं कुणालाच वाटत नव्हतं. सगळे मला हसायला लागले, चिडवायला लागले. मग मी स्वतःवरच एवढा चिडलो की चक्क मी केलेल्या किल्ल्यावरच मी उडी मारली आणि सगळा किल्ला तुटून गेला. मग मात्र मला वाईट वाटलं आणि मी खूप रडलो. अंता दादा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की हे बघ, कोसळल्या गोष्टींकडे बघून कधी रडत बसायचं नाही व्यंकोबा. उलट कोसळलेली गोष्ट आपण परत नवीन जिद्दीनं आणि जोमाने अशी उभी करायची की त्या गोष्टीकडे जग बघतच बसलं पाहिजे. अशा सगळ्या जुन्या आठवणी आहेत बघ. अरे फराळ छान झालाय, हे डायरेक्ट सांग ना बायकोला. हा असं खाना खुना करून काही होत नसतं, कळलं? नुसतं बघायचं नाही, बोलायचं पण. मी कुठे काय केलं? मग काय करत होता? अगं नारायणी ताई, मी इंदूला हेच विचारत होतो की नेमकी ताईने वाट लावलेले फराळाचे पदार्थ कोणते यातले? गपरे. साधू, तुला लाडू नाही धम्मक लाडू दिले पाहिजे चांगले. सासूबाई, यातला तुम्ही केलेला पदार्थ कोणता? आता मी कशाला काय करायला पाहिजे? माझ्या सुनेनं आणि पोरीने सगळी जबाबदारी घेतली म्हणल्यानंतर मी कशाला काय करू? इंदू, करंजा फार चांगल्या झाल्यात बरं का. चिवडा, चकल्या अशा मस्त खमंग दिसत आहेत. वास मस्त खमंग येतोय त्यांचा. आमचे सख्खे सासरे बुवा म्हणायचे, आमच्या आनंदीच्या हातचे अनारसे म्हणजे पाण्यात सोडण्या इतके मजबूत आणि टिकाऊ असतात. ऍक्च्युली मी सगळ्यांसाठी बेसनाचे लाडू आणलेत. एक मिनिट. हे घ्या घ्या. कसे झालेत लाडू? एकदम गोड, सुरेख. थँक्यू सो मच. राया, हे घ्या. महाराज, नारायणी ताई, हा घ्या लाडू.
इंद्रायणी ताई, हा घ्या. मला तुमच्या इतका छान नाही बनवता येत, पण मी प्रयत्न केलाय. खाऊन बघा ना प्लीज. तुझ्या आनंदाला दृष्ट कशी लावायची ते मला चांगलंच जमतं इंद्रायणी. पण यापुढे जमणार नाही. या आनंदाला मी तुझी दृष्ट कधीच लागू देणार नाही. तू माझं पोट. अरे पण असं अचानक का दुखतंय तुझं पोट? फराळ. अरे फराळ बांधलं का काय तुला? आपलं फराळ नाही, श्रीकलाने आणलेलं फराळ. विकलानं आणलेलं फराळ? ऐक, अरे तुला पण असंच वाटतंय? मी डॉक्टरांना फोन करते. थांबा तू. माझा फोन. डॉक्टरांना बोलव, पण तू तुझ्या डोक्यासाठी. तुला ना तू मला इतका त्रास का देतोस रे? किती घाबरले मी. सॉरी. त्यानंतर मी नाही करणार असं. ठीक आहे, परत तसं सोड ना. तू सांग, मी दिलेला हार आवडला की नाही तुला? सांग ना. अगं बोल ना काहीतरी. खूप सुंदर आहे. पण आदू, एवढं महाग गिफ्ट का नाहीचं? ठीक आहे, मग गावातल्या कोणाला तरी देऊन टाक. आदू, अजिबात नाही. माझ्या नवऱ्यानं दिलेलं गिफ्ट आहे ते. टच पण करायचं नाही. मेरे पति का प्यार है उसमें. सणावाराला घाल ना. तुझ्यासाठीच येतो. मी काही कोणाला देणार नाही, ते टेन्शन नको. आजकाल लय त्रास द्यायला लागलास तुम्हाला. तुझ्याकडूनच शिकलोय. मारायचं नाही. बरं ऐक, मी मंदिरात जाऊन येतो. हाय मायो, काचेच्या प्लेट कुठल्या तर मोठे बाई मला फोडतील. हिंदीची लायकी तरी एक असला हार घालायची. झाडाखालच्या शाळेत शिकवणाऱ्या मास्तरीन बाईला कशाला पाहिजे हसला हार?
करिश्मा दिसते ना त्याहून जास्त मूर्ख. ए हॅलो, शुक काय? करिश्मा नाव आहे आपलं. काय? करिश्मा. म्हण बर. करिश्मा. आता कसं? हॅपी दिवाळी करिश्मा. आणि हे मला इश करणारी तू कोण? तुझी वेल विशर. काय संबंध? खूप संबंध आहे, मोठा संबंध आहे. ऐकायचंय? चल तू आहेस म्हणून सांगते. आता अधू आणि इंदूच्या खोलीत तू काय केलंयस पाहिलं आम्ही. काय? मी कुठं काय केलंय? मी 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 काहीच नाही केलंय. एक मिनिट, माझ्यावर वॉच ठेवून आहे. यू आर कीपिंग वॉच ऑन मी. या बघा तू ना ती राग भीक माग. प्लीज कीप अ डिस्टन्स. जास्त शानपणा नाही करायचं माझं. आणि तुझे 2 डोळे आहेत ना बाजूला ठेवायचे. आली मोठी. हार चोरलायस ना तू. अधूने इंदूला दिलेला हार तू चोरलास आणि तो हार तू तुझ्या खिशात ठेवलास. सगळं पाहिलंय. आता वेल विशरनं कोणाला सांगत नसतात, पण तुला म्हणून सांगते. तो हार परत खोलीत लिहून ठेव. मी तुझं ऐकणार आहे होय? ऐकावंस, तुझ्या हितासाठीच सांगतेय मी. म्हणजे जस्ट इमॅजिन ना करिश्मा, त्या हारासकट तू पकडली गेलीस आणि या घरातून तुला हाकलवून लावतील. ऐन दिवाळीत दिवाळं निघेल ग तुझं. त्यामुळे तू आता ठरव तुला काय करायचं. मी फक्त सांगते. बाय करिश्मा. हा इम्रान, अरे त्या ऑफरचं करून टाकते. आदू, एक मिनिट. हा अरे होऊन जाईल. आदू, एक मिनिट. तू दिलेला हार सापडत नाहीये. अगं असेल खोलीमध्येच बघतो. आदू, नाही सापडत आहे. अगं असेल खोलीमध्ये दोन्ही नीट चेक कर. आदू, खरंच शोधला, नाही सापडत आहे. एक मिनिट. इंदू तू मस्करी नाही करत आहे ना? अगं पण असं कसं नसेल, तू शोध ना नीट. असेल रूम मध्येच असेल. हा नाही आदू. अगं इंदू असं कसं काय हरवू शकतो तू हार? असं कसं काय हरवू शकतो? तिथंच असेल ना, बघायचं ना नीट. काय? हिंदू, अगं यांनी दिलेला हार होता ना तो. कुठे ठेवलास? अगं खोलीतच ठेवला होता. अगं पण कपाटाला लॉक नव्हतं का लावलं बाळा? अगं नाही ताई, मी टेबलवर ठेवला होता. अगं टेबलावर? अगं हिंदू, एवढी महागाची गोष्ट असं कोणी उघड्यावर ठेवतं का? अगं मी ठेवणारच होते जपून, पण काहीतरी अर्जंट आठवलं आणि डोक्यातून. इंदू तू काळजी नको करू. असेल तिथंच, आपण बघू एकदा शोधून नीट. असेल ना, तो घराबाहेर थोडी जाणार आहे तो. आदू, अरे 2 वेळेस मी शोधलंय खोलीत, पण नाही सापडत आहे ना. काय झालं? एवढी गडबड कसली चालली? काका ते मी इंदूला
पाडव्याला दिलेला सोन्याचा हार सापडत नाहीये. काय? अरे काय बोलतोयस तू? असं कसं होईल? हे बघा, आपल्या घरातून आजपर्यंत असं कधीही काही गेलेलं नाही. मग आत्ताच कसं जाईल? जाईल नाही, गेला. ज्या पोरीला 2 रुपये सांभाळायची अक्कल नाही, ती 4-4.5 तोळ्याचा हार कसं काय सांभाळणार? महागड्या वस्तू सांभाळायची अक्कलच नाहीये तुला. मोठ्या बाई, अहो मी खरंच खोलीत ठेवला होता. मग गेला कुठे? की त्याला पाय फुटले आणि ते बाहेर उंडारायला गेला तो? काय झालं? तो पण तुझ्यासारखाच दीडशानच दिसतोय. तरी मी अदोक्षच तुला सांगितलं होतं का एवढी महागडी वस्तू हिला देऊ नकोस. पण नाही, मी सांगितलं की राग येतो. एवढा मोठा चेहरा करतो माझा पोरगा माझ्या समोर. का भोगा गेला ना हार. वहिनी थांबा जरा, तुम्ही शांत व्हा. मला असं वाटतंय तो हार आपल्या घरातच कुठेतरी असेल. आपण सगळे मिळून जरा नीट शोधूयात ना. हा, सगळ्यांनी शोधा. चला रे, चला. आपण खोलीत बघू. हा. ज्याने कोणी हा हार लंपास केला असेल ना, तो मालामाल झाला असेल. काय माझ्याकडे काय पाहताय? जा तुम्ही पण शोधा. इंदू, मला जरा नीट सांग, तू नक्की तो हार घराबाहेर कुठं घालून गेली नव्हतीस ना? नाही महाराज, खोलीतच ठेवला होता. इंदू, अगं किचन मध्ये पण नाहीये. खूप शोधलं मी. इंदू, सापडला. आदू, अधोक्षज, कुठे होता बाबा? अहो काका, खोलीतच होता, बेड खाली. पाहिलं कसली वेंधळी पोरगी ही. म्हणून मी तुला सांगत होते एवढा महागाचा हार हिला देऊ नकोस म्हणून. आता राहू दे, माझ्याकडेच दे ठेवायला. नाही, काही गरज नाही. इंदूला धडा मिळाला ना आता, ती आता नीट सांभाळेल. हो ना इंदू? बायकोचं नाव घेतलं की आंधळच होतं माझं पोरग. इंदू, जपून ठेव आता तो. मिळाला बरं झालं.